दुसरे हे 100% अहो नमिला गणपती माऊली सारदान आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आणि आपल्या स्तुतीला द्यावी मते गुरुराया तुझ्यासा कोणी नाही रे सखा कृपा करुणी रंग धरी तुका म्हणे माता पिता गुरु बंधू कृपा सिंधू तोच पांडुरंगा नाचत यावे रंगनी गणुबाचा हार मुझे पसंद किए बोलो तो मुझको नहीं पसंद तुम जब से अटल बिहारी ब्रह्मचारी रह गए हेलो बोला कौन बोलता है काय माहिती नाही मला देखो मोदी साहब भी बिगड़ गए क्या मोदी साहब भी बोल रहे बोले आगे दीवानी अब तो मैं आपका साल आपका पंत प्रधान हो गया हूँ अब तू मैं किधर भी घूमने जाता हूँ मुझे दिल नहीं लगता बोले तू मेरे से शादी करती क्या गे फिर क्या बोले तुम? मैंने बोली अटल बिहारी वाजपेयी को जैसा नहीं बोली वैसा मोदी जी को भी बोली मैं नहीं मिलने वाली थी मैं पहाड़ पर उस्मानाबाद जिले की दीवानी हूँ अच्छा लड़का हो मनता मना लड़का हो मनता मना
मी सद्गुरूची वेडी नवे धडफाडी सुटली प्रपंचाची आस तिहो भान चुरलं नसे टाकीला पदर मोकळे केसन झाले मी किंवा वेडी उदास झाले बाई आता मोकळी मला कोण आखळी आवत तुटली कर्माची साखळी हिंडू लागले ओ आळोआळी झाला कर्माचा मातेरा सोडून दिले भ्रातारा अहो आग लागली या संसारात केली मी अहो परबुडी कैसे घर कैसे दार नाही मी पणाचा भार रूप भरले चरा चरण विठ्ठल नादव गुरुपद स्थिर येडी का हो म्हणता येडी का हो म्हणता वाकोबा बोला बोला आज आपल्याला भंडारवाटी आली बरं का भंडारवाटी कुणाची आली आपल्याला भंडारवाटी आली बरं का माळकऱ्याची कोणत्या माळकऱ्याची आपल्याला भंडारवाटी आली बरं का हा औरंगाबादून आली बरं का बामणाची बामणाची माळकरी हा पण आपल्याला बोलवलं बरं का तुम्ही बोलवलं बरं का जास्त बोल करते बाहेर हवेचं हा माळकऱ्याची आली का माळकरी आली पण मधीच का झालं हा बाजूला नाही येता गोंधळ घालायचा होता हा पण इनामदार साहेब म्हणले माझा बी गोंधळ घाला बरं का बरोबर मग त्यांचा बी घालू मी म्हणलं नाराज व्हायचं नाही बरं का हा पण भुक्कमापासून बरं का हा वाघ्या मुरळी कुठं मिळच लागत बरं. होता सेपरेट कार्यक्रम होत होता हा पण आता ह्या
भुक्कामापासून आता शिकवर का हा. वाघ्या मुरळी भेटल्यात म्हणून तिघाचा कार्यक्रम समेटणंच वाटलं एकाच लग्न झालं का? बरं तिघाचा करू हा कोण हा. दुर्धनगराच्या कळपात 3 बालिंगे गेले तर का 5 बालिंगे गेले ए तिघाच्या लग्नाचं साधू संत तशा म्हणत नाही तुकाराम महाराज म्हणतात काय म्हणतात कसलं बालिंगी नाहीत मारायचं कसले बकर काम क्रोध पकरा मारा बापू जारी काम क्रोध पकरा मारा बापू जारी काय झालं अहो इतक्या लांबून कळंब तालुक्यातून धाराशिव जिल्ह्यातून वाघ्या मुरळी आणली औरंगाबादला मग पण ही काय मुरळी काय बरोबर दिसत नाही कोण म्हणता पण दिसत ही नाही काय गाववाले म्हणते ही काय मुरळी असली असती का कोणता मुडदा म्हणला हीच म्हणला असेल मोबाईल आला ही काय ही बघा आलेली अमेरिकेची बी ही म्हणू लागली ड्रेसिंग मुरळी बरोबर नाही म्हणते अरे मुडद्या पार्टीत मात्र बघ वाघ्याची ही वाघाची तशी नाही. मुरळी बी बर का हा. जेवढी ड्रेसिंग करीन तेवढ्या पटतोर वाघोबानी करावी ऐका साधू संत जन हो तरच. मुरळीची ड्रेसिंग फक्त किती बऱ्या बदली ती बघा तिच्या ड्रेसवर. निधी बघतेच हो मल्हारीची काय झालं अजून खावल्या तोंडाचा अहो माझा ऐकून तरी घ्या ना आधी काय ऐकायचंय तुमचं अजून अहो ही औरंगाबादची कंपनी काय म्हणून राहिली कोणता मुडदा म्हणला रे अहो ही गाव ही काय ही माझाच गाव आहे मी त्या मोहरक्या मोहरक्या काय हा. अरे वा मोहरक्या तर ती काय म्हणा लागली हा. इतक्या लांबून इतकी सुपारी देऊन वाघ्या मुरळी आणले हा. पण काय मुरळी ही कुठली भूकंपातली धुरातून आणलेली राहिली म्हणतात काय तर वाघोबात काय ही वारू ही वेगळी चिंबडी काय थांबला थांबला आणि धोतर धोतर मुडद्या तुला दावलंच असतं रे. पण तसं मुरळी काय ही कुठली धुरातून आणलेली दिसायली गाववाले मध्ये बरोबर नाही वा मुरळी मल्हारीची बाई माझ्या
पाहू नका पडाल नरकद्वारी बोध बुदली ज्ञान देवता उजळा महाद्वारी अहबुवा ग्या सोहबुवा ग्या प्रेम नगरवारी प्रेमनगरवारी ने सावध होऊनी पत्नी लागा देव करा कैवारी ओय मनातील इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकद्वारी पाहू नका पडाल नरकद्वारी बोध बुद्धी ज्ञान देवता उजळा महाद्वारी आत्मनिवेदन भरी तुरवटका निवतील हारोहारी आता काय म्हणायचं
गाणं लगा तुम्हाला तर काय. आमच्याकडे रावण आहे हो. चला जा सांगा सांगा. आय ब्रह्मणाच्या गावी गैला बोलावे. ब्रह्मणाच्या गावी गैला माया बापा दोन्ही जीवेच मारावे चरण धरावे बायलीचे भावाचे हे लग्न बहिणीचे लावावे तरीच पावावे मोक्ष पण ब्राह्मणाच्या गाईच वादावे आराध्य करावे गाढवाचे तुका म्हणे हे तो दिशाई प्रीत जरी दैवी असे तरी घडे. चला नवल वरतिले नवल वरतिले नवल दुसरे मन भर. विठ्ठल विठ्ठल निराकार झाला निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव आमचं कोण सांगावा आले यमाय माझे नाव. तळे नगरी वस्ती केली मित्र आले एक भावे आणि असा माझा शकून दादा चित्त देऊन ऐकावे. काय 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 बाबा दुरील माझा देश आणि शकून सांगावा आले कलियुगात ब्रह्मा विष्णू महेश शकून पुष्टिया मास आणि अशा निदान आम्ही सांगितले त्यास धरित्री आकाश मज देखता उत्पत्ती आणि चंद्र सूर्य मज देखता दादा होती. ब्रह्मा विष्णू महेश मज देखता उत्पत्ती आणि येत्या शिवते त्या आदिशक्ती. जोडीदार दही अवतार मज देखता झाले 11 ही रुद्र दादा होऊन गेले आणि ऋषी मुनी गंधर्व मध्ये देखतानी झाले आणि ब्रह्मा विष्णू महेश मध्ये देखतानी मारे. 28 युगे झाली चक्रवर्ती आणि कौरव पांडव गेले दादा बहुने किती 56 कोटी यादव गेले कोणे पंथी आणि तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहती. एक बोध ऐका दादा पृथ्वीमध्ये मोठी प्रति होईल बहीण भावा दोघाचा नाव घ्यावा लागेल. 5 वर्षाची बाळ भ्रतर मागेल आणि 6 वर्षाची नार गर्भीत राहील. कलियुगाची दादा ऐकावी थोरी आणि पुत्र तो होय पित्याचा वैरी.
आणि भ्रतार सोडून घरोघर फिरतील नारी ऐसा माझा शकून दादा ऐका निर्धारी आणि एक दादा माझा ऐकावा बोल पृथ्वीवरती वारा थोर झुंजा सुटेल थोर थोर पर्वत दादा उडवून जातील आणि 18ही पगड जाती एके ठिकाणी जेवतील हे जोडीदार आणि एक दादा माझे ऐका उत्तर आकार जाईल होईल अवघा निराकार जाती चंद्र सूर्य मग पडेल अंधार आणि धरती आकाश मग कैसा दिन करा जोडीदार आणखी एक माझा शकून ऐकावा संती तुम्ही मूलपिटी राहणे ना माझी आदिशक्ती आंबेचा व्यवहार तर त्या मूर्तीने एका जनार्दनी प्रसन्न झाली आदिशक्ती मेरे गाड़ी वाला धीरे काढ मग गाडी जोरात आणली बरं काढतो जेवायला सुद्धा गाडी यायला गाडी खरं इनामदार तुमचं नाव लय चुकलं इमानदारच नाव ठेवावं लागतं इमानदार बोले तसं चाले त्याची वंदावी पावले मेरे गाडी वाला धीरे गाडी हात रे औरंगाबाद में बोला ये मेरे गाड़ी वाला तू उछेल छबिला ये बैठने वाला लाल रे गाड़ी अटकी रास्ते में मजल पड़ी है दूर रे ऐसा सदगुरु का कोई नहीं फिर तूने कैसी लगाया फिर रे वारबंसी गाड़ी वाला सोने की तो कोठरी रुपए जड़ीता उधार रे अरे तामे भौरा अलक निर्गुणपुर का रे अरे थान में से घोड़ा छूटा कसबी करे पुकार रे ये 10 दरवाजे बंद हुए फिर निकल गया उधार रे अरे गाड़ी वाला कहत कबीरा सुनो भाई साधु ये पद है निर्वाण रे मेरे गाड़ी वाला तू धीरे गाड़ी हाथ रे मेरे गाड़ी वाला कबीर महाराज ने क्या बोले बोले अरे बंदे होशियार रहना
दारू मत पियो। अब क्या जमाने में देखो कितने आदमी मर रहे दारू पीने से, शराब पीने से। दारू पीते मर जाते, गुटखा खाते नामर्द हो जाते। ऐसे बात है। कबीर महाराज ने बोले, अरे बोले बंदे होशियार रही ना दारू मत पियो यार, अक्ल गुंग हो जाती है। अरे अपना पलों का दाम खर्च कर मुंह में मक्खी आ जाती है। अरे चिलेबाजी मत कर यार, अक्ल गुंग हो जाती है। अरे अपने पलों का दाम खर्च कर हाथ में चोरी आती है। अरे रंडीबाजी मत कर यार, अक्ल गुंग हो जाती है। अपने पलों का दाम खर्च कर सिर में जुतियां पड़ती है। कहत कबीरा सुन भाई साधु, सीखना हो तो सीख ले बाबा कितना, नहीं तो जाग भूखाता। बंदे होशियार रही ना अवतार राखविला लक्ष्मणाचे संकष्टीने रामराया होते कष्टी बिहारी फुटे तो बहुऱ्याने पूर्णागिरी शिवदास म्हणे ते बळी लक्ष्मण शिवले रावणानं Hey!
विक्रा करता नामाचा शिनवा विक्रा करता नामाचा आवडा चिवडा करू नका वीरत मने पैसे बघता ह्याची रावणाने केली अवघे कुळ बुडविली आयुष्य अभिमान खोटे दरिता दारे लागे पेटे राजा माझी लंकापती याची आईशी झाली गती श्यामा मने दरिता हावडा तयाशी चिवडा नरकाशी चिवडा बस एवढंच धन्यवाद.